आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं मला कळलं ते सगळे उठून गेले. आतमध्ये नंतर बाहेर मला आपले जाधव साहेब भास्कर जाधव साहेब अरे म्हटलं तुम्ही का गेलात बाहेर, कारण तुम्ही बाहेर जर गेलात असे शपथ नाही घेतली सभागृहामध्ये तुम्ही कामकाजात कसं काय भाग घेणार. शपथ घ्यावीच लागेल, तोपर्यंत सभागृहात तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे मग कामाला काही बोलणार नाही. चालू होतो नाना पुरवल्याचं बाहेर गेले. आता एक आहे कदाचित ते उद्या ते शपथ घेतील आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये सुद्धा ते शपथ घेऊ शकतात. पण त्यांचं म्हणणं आहे का ईव्हीएमवरती आमचा संशय आहे, मरकटवाडीमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध म्हणून आम्ही बघितलं. ठीक आहे, पण मग एकच दिवस ना आजच रोज तर करता येणार नाही. जर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल, तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. आज नाही तर उद्या, आणि उद्या नाही तर मग अध्यक्ष जे निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.